मॅन ऑफ द मॅच मैदानाच्या आतमध्ये एसपी ट्रॉफी मध्ये आणि एंट्री 1000 रुपये. रॉयल होताना बाली ट्रॉफीची आठवण करून देताना एसपी ट्रॉफी वेलकम आरपी लाईन वाडा टीम वेलकम डीजे आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक तिथे वितरित केलं जाईल. सूरज पाटील. प्लीज वेलकम सुदर्शन राऊत लीजन क्रिकेटर, परंतु आजही तोच जोश हेमंत भोर यांच्या साथीला कित्येक मॅचेस ज्यानं जिंकलेले आहेत. या ठिकाणी सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार दिला जाते. कॅश प्राइज सुद्धा या ठिकाणी येत आहे. सुपर्ब ज्यानं मात्र शेवटच्या ओव्हरला धावसंख्या रोखली. 1 बॉल 3ची मॅच सुद्धा दिली नाही. सुपर्ब खेळ. एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक 1,11,000ची ट्रॉफी आहे आणि काय मेहनत आहे. सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाते. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी कैलासवासी सुरेश रामचंद्र भोईर यांच्या स्मरणार्थ राहुल रवींद्र भोईर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आहे. तर आयुध स्पोर्ट फेमस स्पोर्ट शॉप आहे. सिरीज फाट्यावर प्रोपरायटर आहे कैलासजी पस्ते यांच्याकडनं आयुध स्पोर्ट ब्रँड जर्सी टी शर्ट मात्र असेल मॅन ऑफ द मॅच करिता. आणि जर्सी आणि ट्रॉफी या ठिकाणी सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते दिली जाते. थोडी घाई करा. नंबर नंतर आपण चेंज करू शकतो. पाठवा. बी फास्ट. ट्रॉफी आणि रेडी ठेवायचं आहे. यस, या ठिकाणी जर्सी आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जात आहे. सत्यविजय पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच स्वीकारताना या ठिकाणी पाहू शकता आपण सुपर्ब परफॉर्मन्स अँड द बेस्ट ऑफ लक प्लेयर सुदर्शन राऊत सापरुंडे टीम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसऱ्या राऊंडचे लॉर्ड्स या ठिकाणी पाडले जाणार आहेत. सर्व विनिंग टीम कॅप्टन आपण या ठिकाणी लगेचच यायचे व्यासपीठावर. व्यासपीठाच्या कॉम्बॉक्सच्या झोनमध्ये या ठिकाणी लॉर्ड्स पाडले जात आहेत. सर्व विजयी कॅप्टन फायनल कॉल आहे. सेकंड राऊंड लॉर्ड्स पाडले जात आहेत. लगेच आपण पोचा. प्रत्येक विजयी संघ टीम कॅप्टन. तर या ठिकाणी आपण पाहताय एसपी ट्रॉफीचे प्रोप्रायटर संदीप पाटील यांचे लाडके सुपुत्र सारांश पाटील या ठिकाणी आहेत. सारांश पाटील पाहू शकता आपण. आयोजन कसं आहे आणि या ठिकाणी आपलं नाव सांगा. कार्तिक अमोल मोकाशी. कार्तिक अमोल मोकाशी आमच्या समवेत आहेत. मीत डीजे मीतचे ते फ्रेंड आहेत आणि या ठिकाणी सारांश पाटीलला गोलू म्हणतात. आपलं नाव सांगायचं आहे. युग प्रीतम भोईर. युग प्रीतम भोईर. खानलीवरनं आपण आलात का? यस. आयोजन कसं वाटतंय? चांगला वाटतं. आणि सारा पाटील या ठिकाणी सौ सानिका संदीप पाटील यांची लाडकी कन्या सारा संदीप पाटील या ठिकाणी आपण बघू शकताय. त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रासमोर आपण दाखवतोय. आणि एसपी ट्रॉफी या ठिकाणी आपल्याला चांगली वाटते का? हो. वेल डन. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. पात्र एकत्र एसपी ट्रॉफी 2025चा थरार. प्रेक्षकांना कॅश पकडा 1200 रुपये पारितोषिक अगदी आणि गिफ्ट हॅम्पर सुद्धा मिळत आहे. मीत डीजे अजून एक आले मेंबर या. मीत संदेश पाटील यांचा आगमन झालंय. वेलकम मीत डीजे. मीत आले या ठिकाणी. वेलकम मीत. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं डीजे वाजतोय. आणि मीत काय म्हणशील, कसं वाटतंय स्पर्धेचं आयोजन? मस्त. आणि आपल्या डीजेचा आवाज कडक या ठिकाणी प्रेक्षक मात्र तुमच्याबद्दल चांगलं म्हणतायत. या ठिकाणी अगदी लाईट झोन मध्ये स्पर्धा सूरज आहे. पाटील मॅच सुरू झाली. बाली ट्रॉफीची आठवण होते का? हो. वेल डन. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे सुरू झालाय. एक महत्वपूर्ण उत्कंठावर्धक रोमहर्षक मुकाबला इथे आपल्याला पाहायला मिळते. दिनकरपाडा आणि आरपी लायन्स वाडा मध्ये ही मॅच आहे. यावेळेस मात्र
बॉलवर आघात झालाय, चेंडू चाललाय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट झालाय 6. इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला दर्जेदार स्ट्रोक होता. अंकुश गुप्ता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि सागर दिनकर एक विध्वंसकडे विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर, तो स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. यावेळेस पुण्याच्या एकदा सागर दिनकरनं बॉल उडवलंय, बॉल चाललाय सीमा रेषा पार, जस्ट शॉट गेलाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. पंचांनी पहिल्यांदा षटकार दर्शवला होता, मात्र तिथे क्षमस्वानंतर तो चौकार आलाय. प्रेक्षकांना विनंती करतोय तिथे जो पडदा आहे त्याच्या मागे थांबायचे आपण. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा धावफलकावर आहेत. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील तर या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील सामने, पहिला सामना गावदेवी देवघर विरुद्ध सापरोंडे. पहिला सामना होईल सापरोंडे विरुद्ध देवघर, गुहीर विरुद्ध पिंपलास, विजयसंघ विरुद्ध गुंज. यावेळेस मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल तर आला होता, मात्र तिथे जीवनदान दिलंय. सागर दिनकरला दिलेलं जीवनदान ते तुम्हाला खूप महागडं ठरू शकतं, कारण महत्वाचा बॅटर आहे, मोठे फटके खेळणं तो खूप चांगल्या पद्धतीने जाणतो. जर त्याची बॅट बहरली तर इथे निश्चित एक चांगली टोटल तो उभी करू शकतो. चिन्मय मेडिकलचे प्रोपरायटर या स्पर्धेत मोलाचं योगदान दिलंय आणि सरिता पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सागर पाटील बिलोशी चोरगेपाडा, आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला, तिकडनं विकेटच्या मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होता आणि यश मिळालं त्यामध्ये. बॉल जर आपण पाहिलं तर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने येतोय. आरपी लायन्स वाडा सध्या मैदानामध्ये आहे दिनकर पाडाच्या विपक्षामध्ये आणि सागर दिनकर एक चांगला फटका, त्याच्याकडनं आपण षटकार पाहिला, तदनंतर एक चौकारही पाहिलाय, जीवनदान मिळालंय आणि तदनंतर नॉन स्ट्राईक एंडकडे या. पुढचा बॉल यावेळेस मात्र अमर स्ट्रगलमध्ये आहे. बॉलला रीड करणं ते त्याच्याकरता थोडंसं जिकरीचं जातंय, कठीण जातंय. टप्पा खाल्यानंतर बॅकफुटला जात असताना खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर निर्धाव पाठोपाठ निर्धाव चेंडू निघत असताना पाहायला मिळत आहे. या ओव्हरचा विचार केला तर 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 12 या धावसंख्येवर धावफलकाला रोखलं गेलंय, ते महत्वाचं आहे. डावाच्या सुरुवातीला तुम्ही त्या रन्स खर्च केल्यात. चांगला बॉल इथे बोट आकाशाकडे स्वतःहून केलंय, माघारी परतावं लागेल. यावेळेस फलंदाज अमर त्याच्या पारीचा अंत झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर, पहिला झटका टीम दिनकर पाडाला. फलंदाज अमर यावेळेस तंबूच्या आसराला परत. खेळाडू वृत्ती त्याबद्दल निश्चित तारीफ असेल अमरची, ज्या पद्धतीनं त्यानं स्वतःहून सांगितलं की नाही माझ्या बॅटचा एज आहे, मी इथे माघारी परतणार आहे, विकेट मिळणार आहे. ही खेळाडू वृत्ती खूप महत्वाची आहे. खरेपणा कुठल्याही खेळामध्ये तो महत्वाचा गरजेचा आहे, कारण हाच खरेपणा तुमचं क्रिकेट ते आणखी मोठं करतो. पहिल्या ओव्हरचा खेळ सन्माननीय मंगेशजी पाटील खानिवली गावचं एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व इथे येत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. नवीन गोलंदाज दर्पण फोडसे गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या खूप चांगल्या बहरामध्ये आहे. वेगवेगळ्या टीमकडनं तो क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. जो दर्पण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपण पाहत आहे. एक गाव एक संघ फॉर्मॅट, खुल्या गटाचं क्रिकेट, या दोन्हीकडे या खेळाडूला आपण पाहिलंय. तो दर्पण फोडसे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. थोडीशी वेगळी गोलंदाजीची शैली आहे, मात्र प्रचंड वेगानं गोलंदाजी करणं ही खरं तर त्याची ओळख आहे. दर्पण फोडसे समोर स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करत असताना फलंदाज सागर दिनकर, त्याच्या साथीने जर आपण पाहिलं तर अजय जो जॉईन झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना बघा. तुमच्याकडे 15 मिनिटं आहेत पहिली 3 षटकं कंप्लीट करण्याकरता. जर त्या 15 मिनिटात तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करता नाही आली तर मग त्यानंतर पेनल्टी लावली जाईल आणि त्यानंतर आर्ग्युमेंट ती स्वीकारली जाणार नाही.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दर्पण सज्ज होते. समोर सागर दिनकर. दर्पण आणि सागर या दोघांमधला खेळ इथे आपल्याला पाहायचा आहे. यावेळेस उडवलाय बॉलला पुढेच एकदा समोर क्षेत्ररक्षक. वा, लाजवाब, कमालीचे एफर्ट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. काय अप्रतिम फिल्डिंग एफर्ट तिथे दाखवले. सुपर, दर्जेदार, पाहण्यालायक होती. खूप चांगली फिल्डिंग त्याने केली आणि रन सेव्ह केल्या. पेस, प्रचंड वेग आणि त्या प्रचंड वेगानं बॉल जर आपण पाहिला तर तो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपानं. याच करता दर्पण फोडसेला ओळखलं जातं प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता आणि ती प्रचंड वेगाची गोलंदाजी दर्पण फोडसे मैदानाच्या आतमध्ये करतोय. मंगेशजी पाटील खानिवली इथे उपस्थित झालेत. आपल्याला विनंती आपण मंचावर यावं. जेही मान्यवर या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आलेत आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय संदीपजी पाटील SP ग्रुप ज्यांच्या वतीनं आयोजित उपसरपंच चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. यावेळेचा बॉल तिथे टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. वेग तो महत्वाचा आहे आणि त्याच प्रचंड वेगाने बीट करण्याचा प्रयत्न होतोय. दर्पण फोडसे एक्सपिरियन्स आहे. अगदी वय तेवढं नसलं तरी पण दर्पण फोडसे वेगवेगळ्या टीमकडनं खेळलाय. चांगल्या खेळाडूंच्या सोबत खेळलाय. सन्माननीय निवृत्ती चोरगे साहेब इथे उपस्थित झालेत. विनंती आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. बघा, ही ओळख आहे दर्पण फोडसेची. प्रचंड वेगाने गोलंदाजी करा. एक अपवाद आहे, सागर दिनकर. हा खेळाडू खूप चांगला मिडल करतोय बॉलला. मात्र त्याच्या साथीचे खेळाडू दुसऱ्या बाजूनं ते अडचणीमध्ये आहेत, ते स्ट्रगलमध्ये आहेत. त्यांना बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन योग्य त्याचं होणं गरजेचं आहे ते करवणं कठीण जात आहे, सातत्यपूर्ण कठीण जात आहे. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि त्यामध्ये फक्त 1 रन आली आहे. धावफलक 1000 दिसतंय. 1-0-0-0. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हे चांगलं प्रयत्न आहेत. जर तुम्हाला चेंडू रीड होत नाहीये, तुम्हाला बॉल मिडल होत नाहीये तर मग सिंगल गॅस स्ट्राईक रोटेट करा. सागर दिनकर तुमचा इन्फॉर्म आहे, चांगले फटके खेळतोय तर मग त्याला स्ट्रायकर एंडकडे आणा. हे सागर थोडंसं आधी बोलणं गरजेचं होतं. थोडासा उशीर झाला कारण ओव्हर निघून गेली त्यामध्ये. 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 14 या आकड्यावर. दोघांमध्ये हितगुज होणं, दोघांमध्ये संभाषण होणं ही गरज आहे क्रिकेटमध्ये. कारण तुम्ही जेव्हा विकेटवर असताना तेव्हा आपल्या साथीदाराला समजावून सांगणं ही सर्वस्वी जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते. बघा, पुन्हा एकदा हा बॉल ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंच अजीम सर आमच्याशी जोडले गेलेत. इशारा आलाय त्यांच्या माध्यमातून वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या जर आपण पाहिले तर 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 जे प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 15 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटचा बॉल. या ओव्हरचा गोलंदाज दर्पण फोडसे. समोर सागर दिनकर उभा आहे. यावेळेस चेंडू ऑफस्टम्पवर पडला. पुन्हा एकदा अतिरिक्त बाहेर राहिला. इथे ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याच्या नादात 2 एक्स्ट्रा रन देऊन बसलाय दर्पण. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळाले. एकंदर क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केलाय. आता स्वीपर कव्हर घेतला गेलाय आणि एक खेळाडू जो फ्लाइंग स्लीपचा थर्डमॅन मध्ये होता त्याला परत एकदा मैदानाच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बोलवलं गेलंय. यावेळेस मात्र सिंगल करता इथे हा फटका खेळला. 1 रन सहजतेने मिळाली. डबल करता कॉलिंग आहे आणि जोपर्यंत बॉल येईल तिथे 2 धावा वेगाने पळून पूर्ण केल्या जातील. या 2च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. या नंबर 2ची 2 ओव्हरचा खेळ ते समाप्ती. अखेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिलं तर 18 धावा लागल्या गेल्यात. या ओव्हरमध्ये ज्या 2 वाईट्स आले त्या 2 वाईटच्या मदतीने या 18 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ तो बाकी राहतोय. या उर्वरित 2 ओव्हरमध्ये चांगले प्रयत्न आणि चांगली फलंदाजी ती तुम्हाला दाखवावी लागेल. दिनकर पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये RP लायन्स हा संघ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. विपुल पाटील यांच्या माध्यमातून RP लायन्स हा संघ सातत्यानं आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या संपूर्ण विश्वामध्ये पाहता. खुला गट असेल, एक गाव असेल किंवा मग पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग असेल ज्यामध्ये हा संघ RP लायन्स या नावानं विपुल पाटील संघ उतरवत असतात. बॉल जर इथे आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपानं
यावेळेस थोडंसं ऑन साईडला वळवलंय. चांगलं क्रिकेट करतोय. साथ देणं गरजेचं आहे. तुमचा रोल मैदानाच्या आतमध्ये काय आहे हे जर तुम्हाला ठाऊक असेल ना तर मग तुम्ही त्याला अनुसरून चांगली बॅटिंग करू शकता. आपला रोल पहिल्यांदा आपल्याला ठाऊक असला पाहिजे. त्या सिच्युएशनला तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्राईक रोटेट करायचं आहे की आक्रमण करायचं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल ना तर मग तुम्ही खूप चांगली बॅटिंग करू शकता. आणि इथे आता स्वतःचा रोल काय आहे ते निश्चित ठाऊक आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय. उंची जास्त, लांबी किती, मैदानाच्या सीमारेषेलगतची एक चांगला कॅच. तिथे विकेट मिळतीये. सागर दिनकर त्याला माघारी परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. दुसरा मात्र खूप मोठा झटका इथे लागलाय टीम दिनकर पाडाला. सागर दिनकर त्याच्या पारीचा अंत. विकेटचे पतन खेळाडू बाद. तीन प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना एक महत्वपूर्ण विकेट आली या सागर दिनकरला जिथे माघारी परतावं लागलंय. एक षटकार त्याच्या बॅटमधनं जरूर आला होता. आरपी लायन्स वाडा मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचं जी अहमियत आहे ती प्रत्येकाला ठाऊक आहे तालुका क्रिकेटमध्ये. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर प्रत्येक संघ आपल्या प्रत्येक चांगल्या खेळाडूबरोबर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतं. कुणाचीही अनुपस्थिती नसावी हा विचार करून प्रत्येक संघ इथपर्यंत आलाय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे ऑन साईडला. क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. जोपर्यंत बॉलला उचललं, रिटर्न केलं, एक सिंगल मिळाली. ऐनूल तर रुपेश मला वाटतं तिथे नाईट क्रिकेट असल्यामुळे जेव्हा बाउंड्री लाईनच्या नजदीक आपण असता तेव्हा ते क्लिअर कळत नाही. रुपेश लोखंडे आहे मला वाटतं तिथे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. ती 20-20 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. शांतता आली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. विपुल पाटील होते विकेटच्या मागे विकेट कीपर म्हणून. मात्र बॉलला कॅरी करणं राहून गेलंय. पहिल्या इनिंग नंतर आपण सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचचा टॉस करणार आहोत. आणि पहिल्या मॅच मध्ये मला वाटते टीम सापरोंडे इन ॲक्शन असेल देवघरच्या विपक्षामध्ये, ज्यांच्यामध्ये टॉस हा पहिल्या इनिंग नंतर आपण करणार आहोत. चिन्मय मेडिकल कडनं विपुल पाटील करता पारितोषिक आहे. इथे मात्र चांगला बॉल. विपुल पाटीलने जर झेल टिपला ना तर सागर पाटील चिन्मय मेडिकल यांच्याकडनं त्याच्याकरता किती 2000 रुपये कॅश प्राइज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरने गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. 38 सर्कलमध्ये जेव्हा क्षेत्ररक्षक ठेवला जातो ना तो धावा रोखण्याकरताच ठेवला जातो. आणि इथे जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग राहिली. रन वाचवली. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 21. जोपर्यंत सागर दिनकर मैदानामध्ये होता ना रन्स येत होत्या. सागर दिनकर नंतर मैदानामध्ये कुणीही त्या रन्स घेत नाहीये. ते फटकेबाजी करत नाहीये. हा चिंतेचा विषय आहे. तुम्हाला जिंकायचंय. तुमचं जे स्वप्न इथे तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर मग इथे सर्वांना जबाबदारी घ्यावी लागेल. क्रिकेटमध्ये कुणाच्या एकाच्या भरोशावर मॅच जिंकणं कदापि शक्य नसतं. आणि इथे तुम्हाला सर्वांना जबाबदारी स्वीकारून खेळ करावा लागेल. आरपी लायन्स एका बाजूनं थोडासा सुखद अनुभव घेते आपल्या गोलंदाजीचा. कारण प्रत्येक गोलंदाज किफायती साबित होतोय. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलवर ज्या 12 रन्स आल्या त्यानंतर तेवढं मोठं षटक करणं शक्य झालं नाही. त्यानंतर तो जो आलेख आहे तो जो ग्राफ आहे तो डाऊन झाला. त्यानंतर 6 आल्या 3 आल्या. आता शेवटच्या ओव्हरमध्ये किती येतील. आराम गोलंदाजीच्या ट्रॅकवर. यावेळेस मात्र फटका बिहाइंड विकेट चाललाय सीमारेषा पार.
इथे मात्र बॉल निघून जाईल फाईन लेग मधनं चौकारामध्ये 4. इशारा आलाय बघा मैदानावर प्रेक्षक वर्ग तर आहेच, मात्र या प्रेक्षकांबरोबर या रात्रीचा अंधाराचा फायदा घेत भुरटे चोर तेही आजूबाजूला आहेत असं आम्हाला कळालंय, ज्यांचं दुसरं काय काम नाही गाड्यांचा पेट्रोल चोरणं. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, पुन्हा एकदा बॉल बिटवीन द गॅप निघून जाईल सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. मात्र आक्रमण ते मैदानामधनं सुरू झालंय. शेवटच्या षटकात जे आक्रमण गरजेचं आहे, मॅचमध्ये खूप जास्त नाही मात्र 40+ त्या रन्स उभ्या कराव्या लागतील. रात्रीच्या अंधारातचं जे क्रिकेट आहे, फ्लड लाईट ज्याला म्हणतात, कृत्रिम प्रकाश झोत, त्यामधलं जे क्रिकेट आहे ते खूप जास्त धावसंख्येचं नसतं. ते 40-45च्या मध्ये खूप चांगली मॅच होईल. यावेळेस मात्र चांगला बॉल बोट आकाशाकडे, फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. प्लमच्या साह्यानं आणखी एक हादरा, विकेटचं बदल खेळाडू बाद. रुंडे इथे उपस्थित आहेत आणि विनंती आहे की आपण मंचावर यायचे. नवीन फलंदाज मयूर मैदानावर जातोय. प्लमची विकेट ही एक अशी विकेट आहे ना, त्याबद्दल क्रिकेटचा देव म्हणून आपण ज्यांना ओळखतो ते सचिन रमेश तेंडुलकर त्यांचं एक वाक्य आहे, एक वक्तव्य आहे प्रथमेश, की प्लमची विकेट देताना मी माझ्या मुलाला आऊट दिलं ना तरी अर्जुन म्हणेल की ही विकेट नव्हती, मला चुकीच्या पद्धतीने बाद केलं गेलं. कुठल्याही फलंदाजाला असं वाटत नाही की मी प्लम होतो. हे क्रिकेटमध्ये सातत्याचं चित्र आहे, मागच्या कित्येक वर्षाचं चित्र आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आणि त्यानंतर धावसंख्या 30 या आकड्यावर. अजूनही जर आपण पाहिलं तर मयूरच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये रोशन पाटील यांच्याकडनं हे कॅश प्राइज आहे. इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. बघूया नेमकं काय घडलंय.
बॅटर सेफ आहे तिथे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज आरम आहे. या ओव्हरचा जर आपण विचार केला तर एकंदर चौथं षटक, ज्यामधल्या 4 चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 32 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेस चांगला बॉल खोल टप्प्याचा चेंडू होता, ज्याला फक्त विकेटपासून बाजूला करण्याचा मनसुबा होता. चांगली दौड, 2 रन कंप्लीट झालेत. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 34 या आकड्यावर. 34 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या ओव्हरचा अजूनही शेवटचा बॉल जो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या बॉलवर किती रन्स येतील, किती धावा घेतल्या जातील, काय 40 इथनं धावफलकावर जोडल्या जातील. षटकातील शेवटचा या डावाचा शेवटचा बॉल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आरम सज्ज होत आहे. इथे मात्र फुल टॉस मिळाला आणि त्याला फेकून दिलंय बॉलला सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 आणि तिथे मुन्ना सरांचा इशारा आलाय. चेक केलं जाईल हा बीमर आहे का. बघूया काय डिसिजन येतो. धावसंख्येमध्ये वाढ होती 39. शेवटचा बॉल यावेळेस उडवलाय पुण्याचा एकदा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर राहील, निर्जन स्थळी हा बॉल पडेल. जोपर्यंत उचललाय तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. तिसऱ्या धावेकरता येण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे मिळते विकेट. 2 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जी धावसंख्या धावफलकावर लावायची होती ती लावली आहे. 41 रन्स धावफलकावर जोडल्या गेल्यात. विजयाकरता 42चं लक्ष आहे. हे 42चं लक्ष कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेलं जाईल उत्तरार्धामध्ये आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी मुख्य मंचावर मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत, ज्यांचा सन्मान आणि सत्कार आपण इथे करतोय. केबीजी खानिवलीचे एक धुरंधर खेळाडू आणि सन्माननीय अतिथी मंगेश पाटील खानिवली यांचा शाही सन्मान आणि सत्कार मी सत्यविजय पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा. मंगेश पाटील एक लेजंड खेळाडू, त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय. सत्यविजय पाटील साहेबांना विनंती आहे की आपण मंगेश पाटील साहेबांचा हा शाही सन्मान आणि सत्कार या मुख्य मंचावरनं करावा, जे इथे आपल्यासोबत उपस्थित आहेत. स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता ते नेहमी असतात, कारण एक क्रिकेटर क्रिकेटपासून दूर राहू शकत नाही. वेळ मिळाला तर तो नक्की मैदानावर पोहोचतो आणि इथे मंगेशजी पाटील हे चांगलं क्रिकेट, नाईट क्रिकेट ते अनुभवण्याकरता इथे आलेत. त्यांचा हा सन्मान आपण मुख्य मंचावरनं पाहताय. तदनंतर या मुख्य मंचावर उपस्थित चिन्मय मेडिकलचे सर्वेसर्वा सागर पाटील इथे उपस्थित आहेत. मी सत्यविजय पाटील यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. सत्यविजय पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण हा सन्मान तिथे पूर्ण करावा. तदनंतर आपल्या मुख्य मंचावर उपस्थित सन्माननीय निवृत्तीची चोरघे त्यांना ही विनंती असेल आपण पुढे यावं. आपला ही यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय, ज्याचा आपण स्वीकार करावा. पंढरीनाथ भोईर साहेबांना विनंती आहे की आपण हा सन्मान मुख्य मंचावरनं करावा. पंढरीनाथ भोईर साहेबांच्या शुभस्ते हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरनं करतोय, जे मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याशी जोडले जात आहेत. टॉसकडे आपल्याला जायचंय. चला, सेकंड राऊंडची पहिली मॅच. निखिल, टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमच्या सोबत आपण जॉईंट होऊन टॉस करायचंय.
एका बाजूनं टीम देवघर आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम सापरोंडे ज्यांच्यामध्ये टॉस केला जाईल. बोथ टीम कॅप्टन लगेचच टॉस बॉक्समध्ये या. आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. निकेतन तिथे जॉईन झालेत. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जे नाव मागच्या 2 वर्षांपासून खूप जास्त चर्चेत आहे, ऐनुल शेख जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याच्या साथीनं रुपेश लोखंडे. देवघर संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तिथे निकेतननं पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, कारण या आधीची मॅच तशीच जिंकली आहे त्यांनी. 36-37 धावा आमचे गोलंदाज डिफेंड करू शकतात, हा कॉन्फिडन्स या पुढच्या ज्या मॅचेस आहेत सेकंड राऊंडच्या या 3 ओव्हरच्या असतील. रंजन, 3 ओव्हरच्या ज्या मॅचेस होतील, मॅचला इथे आरंभ होईल. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होईल आणि हा उत्तरार्धाचा खेळ ऐनुल शेख जो स्ट्रायकर एंड कडनं सज्ज होत आहे. गोलंदाज समीर दिनकर यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर. समीर विषय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल फटका फसलाय, बॉल हवेत, महत्वाची विकेट. व्हेरी फर्स्ट बॉलवर एक खूप मोठा हादरा आरपी लायन्स टीमला. ऐनुल 0 या धावसंख्येवर गोल्डन डकचा शिकार. आता 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे संधी होती आणि काय केलं, हे एकदा बचावला आणि दुसऱ्यांदा बाद झाला. रनआउटच्या स्वरूपानं दुसरी विकेट. आरपी लायन्स इथे आता स्ट्रगल मध्ये, अडचणीमध्ये. अडचणी वाढल्यात. उमेश लोखंडे सारखा खेळाडू रनआउटच्या स्वरूपानं, धावचीच्या स्वरूपानं बाद होणं ते कदापि परवडणार नसेल आरपी लायन्स करता. चिन्मय मेडिकल कडनं पारितोषिक आहे. कुठलीही हॅट्रिक साध्य करा, 500 रुपयाचे कॅश प्राइज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी करतोय. ऐनुल शेख 0वर त्यानं त्याला बाद केलंय. बॅटची कडा घेतली आणि त्याच्या पारीचा अंत झाला. अडचणीमध्ये आहे, स्ट्रगलमध्ये. या शेवटच्या ओव्हरमध्ये त्या आलेल्या रन्स 20 धावा त्या महत्वाच्या आहेत. त्या 20 धावा या मॅच मध्ये खूप महत्वाचा, तो टर्निंग पॉइंट आपण ज्याला म्हणतो ना, तो टर्निंग पॉइंट होता या मॅचच्या. त्या 20 रन्स. नो बीमर आला, त्यावर आल्या 5, शेवटच्या बॉलवर आल्या 2, म्हणजे त्या 1 बॉलवर आलेल्या त्या 7 रन्स. गोलंदाज समीर दिनकर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र पॅडलाईन वरचा बॉल खूप अप्रतिमतेने खेळलाय. बॉलला तिथे स्वीप केलंय आणि पाठवलंय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट केलंय 4. बघा रिप्ले मध्ये हा स्ट्रोक आपण निश्चित पाहू. काय अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक होता. गुडघ्यावर बॅलन्स केला होता, घुटना टेक स्ट्रोक होता. हे बघा, वाह, काय अप्रतिम फटका होता. बॉलला तिथे चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4च्या मदतीनं धावफलकाला वाढवलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर चौकाराच्या मदतीनं जाऊन पोहोचते 0वरनं 4वर. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला स्टॉप केलं तिथे कुठलीही रन नाही आहे. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू येतोय. गणेश गायकवाड मैदानामध्ये आणि त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल. सध्या स्ट्रायकर एंडकडे रुपेश लोखंडेला आपण पाहत आहे. मोठे फटके ही त्याची ओळख आहे. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा योग्य त्यानं सजवलाय. बॉल मिड विकेट कडे चाललाय
आणि जाईल तो सरळ मिड विकेटच्या बाहेर. इथे चौकार मिळेल 4. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 चेंडूचा खेळ आणि तदनंतर 8 धावा दाफलकावर आहेत. एक निर्णायक मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॉल चाललाय सीमा रेषा पार. इथे येतोय एक दर्जेदार षटकार. 6. आणि ती का केली ना त्याचं उत्तर मैदानात रुपेश लोखंडेनं जरूर दिलंय. कारण विकेट सॅक्रिफाईस कशामुळे केलं ते त्यानं मैदानात खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं. त्यानंतर 2 चौकाराने एक षटकार खेळलाय. त्यामुळे टीम सुस्थितीमध्ये आहे. 14 धावा आहेत षटक क्रमांक 2 चा खेळ सुरू असताना. पुढचा बॉल. यावेळेस चुकीच्या पद्धतीचा फटका, चुकीच्या पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होतोय. नाईट क्रिकेट आणि डे क्रिकेट मधल्या फलंदाजीचं चित्र थोडंसं वेगळं असतं. तुम्ही शरीरापासून दूर जर नाईट मध्ये खेळाल ना तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाही. तो शरीराच्या जवळनं खेळावं लागतं, नजरेच्या समोरनं खेळावं लागतं. बॉलवर येऊन तुम्हाला फटके खेळावे लागतात तर बॅटमध्ये येतात बॉल. अन्यथा बॅटमधनं सुटताना असं वाटतं आपल्याला की हा बॉल कसा सुटला. ते नाईटमध्ये सातत्याचं चित्र आहे. पुढचा बॉल. यावेळेस मात्र शॉट ऑफ लेन दिलाय. त्यावर आघात. बॉल चालला वन बाउन्स ओव्हर द रोप. निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. चांगला स्ट्रोक तिथे जर आपण पाहिलं तर कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत म्हणायचं ना तर टांगा पलटी घोडे फरार. 1 टप्प्या अखेरीस क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल सीमा रेषा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा त्याच रेंज मध्ये खेळायचं होतं मात्र बॉल तिथे गेला नाही, आता समोर गेला होता. नोचा इशारा आलाय. यावेळेस 3 खेळाडू स्क्वेअर लेग पंचांपासनं जी रेष आहे त्या रेषेच्या मागच्या बाजूला होते. 3 खेळाडू तुम्ही विकेटच्या मागे स्क्वेअर लेग पासनं विकेटच्या मागे 3 खेळाडू ठेवू शकत नाही असा नियम आहे. आणि तिथे 3 खेळाडू आढळले त्यामुळे पंच आझिम हंदुल्ले यांनी तिथे इशारा केला की हा नो आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या समोर जी लाईन असते ना तिथनं विकेटच्या मागे 3 खेळाडू ठेवण्याची मुभा ही क्रिकेटमध्ये नसते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 20 या आकड्यावर. फिल्डिंग मधल्या काही चुका त्यामुळे हा नो बॉल आलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20 या आकड्यावर. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल खाली राहिला. सबमरीन म्हटलं जातं या बॉलला. पाणबुडी प्रमाणे मार्गक्रमण करणारा बॉल तो सध्या आपण तिथे डिलिव्हर्ड होत असताना पाहत आहे. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय आणि या निर्धाव चेंडू बरोबरच ओव्हरचे 5 चेंडू आणि तदनंतर धावसंख्या 20. 4 बॉल झालेत. मला वाटतं एक नो चेंडू आहे त्यामुळे
4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला बाकी आहे. धावसंख्या 20 वर. विजयाकरता इथनं अजूनही 22 ची गरज आहे. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. बाकीची कामगिरी मुन्ना पठाण सरांनी तिथे पूर्ण केली आहे. वाईटचा इशारा. शहापूरला बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व आहे मुन्ना पठाण. भूतपूर्व क्रिकेटर आणि सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक सर्वोत्तम पंच जे या स्पर्धेच्या निमित्तानं जॉईन झालेत. हा बॉल टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा ऑफस्टमच्या अतिरिक्त बाहेर. वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या जाऊन पुसते ती 22. अजूनही जर आपण पाहिलं तर 20 धावसंख्येची ही गरज आहे. येणारे 14 चेंडू शिल्लक आहेत, कारण या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. एक्स्ट्रा रन्स या ओव्हरमध्ये जरूर आल्यात. यावेळेस मात्र आक्रमण फेकून दिलंय बॉलला. प्रेक्षकांमध्ये झेल टिपण्याची संधी होती, 1200 रुपये कमवण्याची संधी होती, मात्र एकही प्रेक्षकाच्या हाताला हा बॉल लागला नाही आणि निघून गेला सरळ सीमारेषा पार. षटकार 6. या 6च्या मदतीनं आव्हान छोटं केलंय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 28. चांगली फटकेबाजी सध्या मैदानात सुरू आहे. चांगले स्ट्रोक सध्या मैदानात सुरू आहेत. ऐनुल बाद झाला होता, उमेश लोखंडे बाद झाला होता. एक प्रेशर क्रिएट झालं होतं, मात्र ते प्रेशर खऱ्या अर्थानं जर कोणी रिलीज केलं असेल तर ते नाव आहे रुपेश लोखंडे. खूप चांगली बॅटिंग केली आहे, खूप चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय आणि या सर्व रन्स त्याने षटकार चौकाराने एकवटल्यात. 2 षटकाराने 2 चौकाराने बॅटिंग करतोय. पुन्हाच एकदा उडवलंय बॉलला. उंची जास्त, लांबी किती? लांबी मैदानाच्या सीमा रेषे नजदीकची. एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. सागर गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया सागर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. फलंदाजीमध्ये सुरुवात चांगली मिळवून दिली होती, मात्र त्यानंतर टीम थोडंसं स्ट्रगलमध्ये पाहायला मिळाली. शेवटी येऊन मयूरनं पुन्हा एकदा चांगली फलंदाजी करत त्या मॅचला तो बनवण्याचा प्रयत्न करेल. षटकातील दुसरा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सागर दिनकर. समोर स्ट्रायकर एंड कडनं गणेश गायकवाड फलंदाजी करत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र ऑन साइडला एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता इथे कॉलिंग असेल का? जोपर्यंत बॉल रिटर्न आलाय एका वरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 29 या आकड्यावर. अक्षय मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता आणि इथे त्याचा खेळ कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे, कारण इथनं विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे आणि या 13 बनवण्याकरता तुमच्याकडे चांगला बॉल, तेवढा चांगला फटका, समोरच्या बाजूने खेळला एक क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी थोडीशी संत उशिरानं आली आणि थोडीशी खराब सुद्धा आली, त्यामुळे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 31 या आकड्यावर. दुसऱ्या फेरीला यानंतर सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीकडे आपण वाटचाल करणार आहोत. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 11 धावसंख्येची गरज आहे.
प्रत्येक चेंडूगणिक समीकरण बदलतंय, प्रत्येक चेंडूगणिक खेळ बदलतोय, प्रत्येक चेंडूगणिक जी उत्कंठा आहे ती वाढत असताना पाहायला मिळते. ही मॅच सागर दिनकरच्या ओव्हरमध्ये क्लिअर होईल की मॅच जिवंत राहील की या मॅचवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं जाईल. कारण सागर दिनकरला येणाऱ्या 3 बॉलमध्ये रोखायचं आहे. त्याला रोखणं जर शक्य झालं तर मॅच ऑन राहील. सागर दिनकर, चला थोडी घाई करा, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, विनंती करतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलंय बॉलला, हाय अँड हँडसम, इट्स अ टावरिंग बॉल, गेलाय सीमा पार, षटकार 6. पुन्हा एकदा हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे बॉलला जज करतोय, मात्र अखेरच्या क्षणी त्याच्याकडनं कॅच तिथे ड्रॉप झालाय आणि 2 धावा या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या जाऊन पोचते ती 39. आता विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे आणि येणारे 7 बॉल शिल्लक आहेत. 7 चेंडू आणि 3 धावा, मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचली आहे. येणारे 7 बॉल, त्यामध्ये या 3 धावा कशा पद्धतीने पूर्णत्वाला नेल्या जातील ते आपल्याला पाहायचं आहे. यावेळेस मात्र खोलटप्प्याचा बॉल, तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल ही धावफलकावर जोडली गेली. येणारे शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयाकरता 2 धावसंख्येची गरज आहे. बिलकुल एकतर्फ केलंय या मॅचला. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली रुपेश लोखंडे, ज्याच्याकरता उमेश लोखंडेने विकेट सॅक्रिफाईस केली. त्याला विकेटवर उभं ठेवलं, तो स्वतः माघारी परतनं त्यानं पसंत केलं आणि ती विकेट सॅक्रिफाईस का केली गेली त्याचं उत्तर मैदानातनं रुपेशनं नक्की दिलं. ज्या पद्धतीनं त्याने बॅटिंग केली, 20 धावा त्या महत्त्वाच्या राहिल्या. तर नंतर जर आपण पाहिलं तर अक्षय जो मैदानामध्ये आला त्यानं एक षटकार खेचला, त्याच्या 11 रन्स या डावामध्ये महत्त्वाच्या राहिल्या. गणेश गायकवाड थोडासा स्ट्रगलमध्ये होता जरूर, मात्र मॅच आता त्यांच्या बाजूने फिरली आहे. 6 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. इथे ऑफस्टंपवर पडला, तिथनं बॉल अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा तिथे मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून. धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 41. स्कोर लेवल कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, त्यामुळे ती 1 धाव जी विजयाची धावफलकावर जोडायची ती 1 धाव इथे जोडण्याचा प्रयत्न होईल आणि या दरम्यान ती 1 रन चौकारानं कंप्लीट केली जाईल. इथे मॅच विजय केली आहे टीम आरपी लायन्स वाडानं. आरपी लायन्स वाडा या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम दिनकर वाडा, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलंही मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे रुपेश लोखंडे, ज्यानं 4 बॉल मध्ये जे मोठे फटके खेळले. 6 बॉलमध्ये 20 रनची इनिंग त्यानं खेळली. तो 6 बॉलमध्ये 20 ची इनिंग खेळणारा रुपेश लोखंडे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ओव्हर्स टू सूरज पाटील, मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे वळतोय. एसपी ट्रॉफी 2025 आणि मॅन ऑफ द मॅच विनिंग टीम ठरतात या ठिकाणी आरपी लाईन वाडा टीम प्लेयर रुपेश लोखंडे, हार्ड हिटर बॅटर, प्लीज वेलकम मॅच फिनिशर. आणि मान्यवर आदरणीय विपुलजी पाटील, एक मोठे पॅकर, या महाराष्ट्रातील एक मोठं नाव आहे, PDPL लीगसाठी पॅकरशिप करतायत. देशातील अनेक खेळाडू ज्यांनी वाडा टेनिसमध्ये मात्र अक्षरशः उतरवले ओनरच्या भूमिकेमध्ये. बिलोशी गावचे जावई विपुलजी पाटील, आरपी लाईन पॅकर, प्लीज वेलकम. आपण स्टेजवर या भाऊजी. तर या ठिकाणी रुपेश लोखंडे मुख्य मंचावर येत आहेत.
टी शर्ट. वेलकम भाऊजी. प्लीज वेलकम विपुलजी पाटील. विपुलजी पाटील या ठिकाणी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक मोठे पॅकर म्हणून त्यांची ओळख या महाराष्ट्र टेनिसमध्ये आहे. बिलोशी गावचे जावई आहेत, युवा उद्योजक आहेत. विपुलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान रोशन पाटील यांनी करावं. SP ट्रॉफी 2025चा थरा आपण या ठिकाणी पाहू शकतायत. मंचावर या ठिकाणी विपुलजी पाटील एक दिग्गज व्यक्तिमत्व, कमी वयामध्ये ज्यांनी ओळख या देशामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मात्र एक ओनर म्हणून केलेली आहे. 7 तारखेला ओपन टीम त्यांची सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि RPL वाडा संघ त्यांचा आता या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्ये मॅच जिंकलेला आहे. विपुलजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर या ठिकाणी केलं जात आहे. मायची शाल आणि सन्मान चिन्ह पुष्पबुके देऊन रोशन पाटील SP बिलोशी टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. या ठिकाणी विपुलजी पाटील यांचा सत्कार होतोय मायची शाल परिधान करून आणि पुष्पबुके आणि सन्मानाचं प्रतीक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी विपुलजी पाटील बिलोशी गावचे जावई RPL टीम पॅकर वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर प्रीतम बारी हा खेळाडू मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 7 तारखेला मेगा फायनलला